नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे पुढील नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की पार्थची प्रकृती खूपच बिघडत चालल्यामुळे काव्याला वाटते की आता ती आईकडे साकडं घालावं। त्यासाठी ती दिवे आईच्या मंदिरामध्ये जाते आणि मंदिरात जाऊन ती प्रार्थना करते की पार्थ बरा व्हावा। त्यासाठी ती संपूर्ण मंदिरामध्ये दिवे लावत असते, पण तेवढ्यातच वादळ सुटते आणि त्याचे लावलेले जे दिवे आहेत हे विजायला लागतात। तरी मात्र काव्या खूप घाबरलेली असते। तिकडे हॉस्पिटलमध्ये पार्थ कोणतीही हालचाल करत नाही। ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असतो आणि सर्व जण घाबरलेले असतात। तर इकडे मंदिरामध्ये काव्या आईला प्रार्थना करते की पार्थ देशमुख बरे व्हावे, ह्यासाठीच मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे, तुला साकडं घालत आहे, आणि तर तू माझ्या आयुष्यात आणखी असे नवीन वादळ का निर्माण करत आहेस, अशी देवीला ती प्रार्थना करते। देवीची ती भांडण करत असते आणि तेवढ्यातच मग आता तिच्या हातातील जी पूजेची थाळी आहे ती सुद्धा खाली गळून पडते। म्हणजे आता एकूण सगळं पाहता हे शकून झाल्याचं काव्याला वाटते। तर तिकडे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मानिनी ही खूपच घाबरलेली असते आणि ती सुद्धा आता पार्थ पार्थ म्हणून ओरडायला लागते। ती आता पार्थ पार्थ म्हणून जमिनीवर कोसळते। तिला सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत असतात, विक्रम सुद्धा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो। तर इकडे आता देवीच्या मंदिरामध्ये जी आता काव्या प्रार्थना करत होती, तर तेव्हा तिच्या हातातून जी दिव्याची थाळी आहे ती सुद्धा गळून पडलेली असते। काव्याला वाटते की आता काहीतरी नक्की अपशकुन होणार आहे, काहीतरी विपरीत घडणार आहे। ती अशी या चिंतेत असते, पण ती आता मनोमनी प्रार्थना करते की मी माझ्या पार्थला काहीही होऊ देणार नाही। तर मंडळी, आता पार्थला नेमकं काय होईल, त्याचा काही या मालिकेमध्ये मृत्यू दाखवला जातो किंवा पार्थ बरा होईल, आता हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आता येणारे नवनवीन जे भाग आहेत हे पाहायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।